नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक कृषी घटक तांत्रिक वरचे 30 प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे। आतापर्यंत आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूबच्या माध्यमातून कृषी घटक तांत्रिक या विषयावर आपण 100+ व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी त्याची कृषी घटक तांत्रिक नावाची प्लेलिस्ट आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यावर क्लिक करून इथून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। बरं मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करून ऑनवर सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे। बघूयात, डायमोथोएट हे कीटकनाशक कोणत्या प्रकारचे विष आहे? काय प्रश्न केलेला तुम्हाला? जे डायमोथोएट आहे हे जे कीटकनाशक हे कोणत्या प्रकारचं आहे? बघा, 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या प्रकारचे कीटकनाशक असेल ते कमेंटमध्ये पटापट उत्तर देत चला। श्वसन, भौतिक, पेशीद्रव्यनाशक, आंतरप्रवाही हे 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहे आणि त्यापैकी तुम्हाला उत्तर द्यायचे आहे की डायमेथोएट हे कीटकनाशक कोणत्या प्रकारचे विष आहे। योग्य उत्तर काय येईल? बघा, त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4, आंतरप्रवाही। डायमेथोएट हे जे कीटकनाशक आहे कोणत्या प्रकारचं विष आहे? तर ते आंतरप्रवाही विष आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे? 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे आहे। विद्यार्थी मित्र, या व्हिडिओमधून किती प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येतं ते मला नक्की कमेंटमध्ये कळत चला। आणि एखाद्या वेळेस एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून गलत होत असेल तर त्याचं योग्य उत्तरसुद्धा कमेंटमध्ये देत चला। महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे? नागपूर, पुणे, भिवंडी, मुंबई, कोणत्या ठिकाणी असेल? उत्तर द्या कमेंटमध्ये। महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे? 4 पर्याय आणि त्यापैकी योग्य उत्तर काय येईल त्याचं? पर्याय नंबर 2, पुणे। महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे? तर पुणे या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया, गहू या पिकासाठी कमाल तापमान किती लागते? आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमामधून आपण सर्व पिकावर गहू, ज्वारी, बाजरी, कपाशी, ऊस, भुईमूग या सर्व पिकावर आपण काय केलेले व्हिडिओ अपलोड केलेले। तर गहू या पिकासाठी कमाल तापमान किती लागतं? कमाल विचारले तुम्हाला, जास्तीत जास्त तापमान किती लागतं? बघा, 18 सेल्सिअस, 31 सेल्सिअस, 40 सेल्सिअस, 32 सेल्सिअस किती लागत असेल? उत्तर देण्याचा प्रयत्न करा। गहू या पिकासाठी कमाल तापमान किती लागेल? 4 पर्याय तुमच्या समोर आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। तर किती लागत असेल? बघा, 32 अंश सेल्सिअस लागतं। किती? पर्याय नंबर 4। कारण काय आहे तर गहू हे जे पीक आहे हे थंड व कोरड्या हवामानामध्ये येतं। गहू पीक थंड आणि कोरड्या हवामानामध्ये येतं आणि त्याला कमीत कमी 5 अंश सेल्सिअस आणि जास्तीत जास्त 32 अंश सेल्सिअस हवामान मानवतं। कमीत कमी किती लागतं? 5 अंश सेल्सिअस आणि जास्तीत जास्त 32 अंश सेल्सिअस हवामान त्याला मानवतं। पुढचा प्रश्न बघूया, वाटाण्याची कोणती जात टरफलासहित खाण्यासाठी वापरतात? वाटाण्याची कोणती जात आहे की जी टरफलासहित खाण्यासाठी वापरली जाते? विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स ह्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या। तसेच यानंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि त्यानंतर व्हिडिओला लाईक नक्की करत चला। आपल्या जवळच्या दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करत चला। वाटाण्याची कोणती जात टरफलासहित खाण्यासाठी वापरतात? बघा, 4 प्रकारच्या जाती तुम्हाला दिलेले आहे आणि त्यापैकी योग्य उत्तर काय करायचं आहे? आपल्याला कमेंटमध्ये पाठवायचं आहे। कोणकोणत्या जाती दिलेल्या आहे वाटाण्याच्या? पहा, शुगर स्नेप, त्याला आपण सिल्विया म्हणतो, त्यानंतर खापरखेडा, नंतर आर्केल आणि बोनहिला। तर या 4 जातीपैकी टरफलासहित खाण्यासाठी कोणती जात वापरली जाते? काय येईल योग्य उत्तर? तर योग्य उत्तर आहे बघा, शुगर स्नेप सिल्विया ही जी जात आहे ही काय आहे? टरफलासहित खाण्यासाठी वापरली जाते। बघा, जे सुरकुतलेल्या बिया असलेल्या त्याला काय म्हटलं जातं? ज्या बिया वाटाण्याच्या बिया कशा सुरकुतलेल्या असतात बघा,
ते कोणत्या जातीचे आहे? सुरकुतलेल्या बिया असलेल्या आर्केल आणि बोन हिल या जातीचे. त्यानंतर खापरखेडा हा जो वाण आहे, तर हा वाण कसा आहे? उशिरा येणारी जात आहे. खापरखेडा ही जी जात आहे ही काय आहे? उशिरा येणारी जात आहे. आणि टरपाला सहित खाण्यासाठी कोणती जात वापरल्या जाते? तर शुगर स्नेप सिल्विया ही ज्या जाती आहे, हे 4 पर्याय आहे, त्यापैकी 4ही प्रकार काय आपण तुम्हाला सांगितलेले. पुढचा प्रश्न आपण बघूया. हवामानशास्त्राचे मुख्यालय कुठे आहे? हवामानशास्त्र, या हवामानशास्त्राचं मुख्यालय कुठे आहे? बघा 4 पर्याय आहे तुमच्यासमोर. नागपूर आहे, पुणे आहे, मुंबई आहे, संभाजीनगर आहे. तर जे हवामानशास्त्र आहे, अर्थातच या प्रश्नाचं उत्तर जवळजवळ 90% विद्यार्थ्यांचं बरोबर येत असेल. हवामानशास्त्राचं मुख्यालय कुठं आहे? उत्तर काय येईल? उत्तर येईल पर्याय नंबर 2, पुणे या ठिकाणी. हवामानशास्त्राचं मुख्यालय कुठे आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. छत्रपती संभाजीनगर आहे, नागपूर आहे, पणजी आहे. तर या ठिकाणी काय आहे? तर या ठिकाणी उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया. 20व्या शतकाच्या मध्यावर आफ्रिकेतून भारतात आणलेल्या डायडॅस नावाच्या वृक्षाची लागवड सागाला पर्याय म्हणून केली जाते. सागाला पर्याय. आता साग हे लाकूड कशासाठी वापरलं जातं हेही तुम्हाला माहिती आहे. परंतु 20व्या शतकाच्या मध्यावर आफ्रिकेतून भारतात आणलेल्या डायडॅस नावाच्या वृक्षाची लागवड सागाला पर्याय म्हणून केली जाते. मग कोणत्या वृक्षाची लागवड सागाला पर्याय म्हणून केली जाते? बघा, आणि कुठून आणलेला आहे तो वृक्ष? आफ्रिकेमधून भारतात आणलेला आहे. 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले. बघा 4 पर्याय कोणकोणते? भेंडी आहे, काशीद आहे, कडुनिंब आहे आणि खैर आहे. मग सागाला पर्याय म्हणून कोणता वृक्ष वापरला जातो आणि तो कुठून आणलेला आहे? आफ्रिकेतून आणलेला आहे. योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 4, खैर. सागाला पर्याय म्हणून कोणत्या वृक्षाची वापर केला जातो? तर खैर या वृक्षाचा वापर केला जातो. आणि तुम्हाला विचारलं समजा की हा 20व्या शतकात कुठून आणलेला वृक्ष आहे? तर आफ्रिका या खंडामधून आणलेला वृक्ष आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणती बियाणे ती जात शोधणाऱ्या शास्त्रज्ञाने तयार केलेले असते? कोणतं बियाणं जे आहे की ती जात शोधणाऱ्या शास्त्रज्ञाने तयार केलेले असते? बघा 4 प्रकारची बियाणे आणि ती 4ही बियाणे मी तुम्हाला सांगितलेली. कशाच्या माध्यमातून सांगितलेले? आपण थैलीवर असणाऱ्या टॅगच्या माध्यमातून सांगितलेले. मग खालीलपैकी कोणती बियाणे ती जात शोधणाऱ्या शास्त्रज्ञाने तयार केलेले असते? कोणते बियाणे? बघा पायाभूत बियाणे, विक्रीचे बियाणे, अभिजात बियाणे आणि प्रमाणित बियाणे. काय उत्तर असेल? कमेंटमध्ये पटापट उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला. योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे. खालीलपैकी कोणते बियाणे ती जात शोधणाऱ्या शास्त्रज्ञाने तयार केलेले असते? कोणतं बियाणं असतं? योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 3. काय म्हणू आपण त्या बियाण्याला? अभिजात बियाणे म्हणू त्याला. खालीलपैकी कोणते बियाणे ती जात शोधणाऱ्या शास्त्रज्ञाने तयार केलेले असतं? तर त्या बियाण्याला आपण काय म्हणतो? अभिजात बियाणे असं म्हणतो. पुढचा प्रश्न आपण बघूया. योग्य पर्याय निवडा. 2 पर्याय तुम्हाला दिलेले आणि त्यापैकी काय विचारलं? बघा पहिलं विधान काय दिलेलं आहे? डायमेथोएट फॉस्फेट हे मिश्र खत आहे. आणि दुसरं विधान काय दिलेलं आहे? अमोनियम सल्फेट हे नत्रयुक्त खत आहे. यापैकी काय करायचं आहे तुम्हाला? योग्य पर्याय निवडायचा आहे. त्याच्यावर तुम्हाला उत्तर 4 पर्याय दिलेले आणि त्या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय काय? बघा अ आणि ब बरोबर, अ बरोबर, ब चूक, अ चूक, ब बरोबर आणि चौथा पर्याय अ व ब चूक. तर मग यापैकी काय प्रश्न विचारला तुम्हाला त्यांनी? अमोनियम फॉस्फेट हे मिश्र खत आहे आणि अमोनियम सल्फेट हे नत्रयुक्त खत आहे. यापैकी योग्य उत्तर काय असेल याचं? तर याचं योग्य उत्तर आहे बघा अ चूक ब बरोबर. अ चूक ब बरोबर म्हणजे डायअमोनियम सल्फेट हे मिश्र खत आहे हे चूक आहे आणि अमोनियम सल्फेट हे नत्रयुक्त खत आहे हे बरोबर आहे. कशा प्रकारे बरोबर आहे? बघा खाली आपण दिलेलं आहे. डायअमोनियम सल्फेट हे संयुक्त खत आहे, चूक आहे. अमोनियम सल्फेट हे नत्रयुक्त खत आहे, बरोबर आहे. संयुक्त खत म्हणजे काय? संयुक्त खत कशाला म्हणतात? एकापेक्षा जास्त खते रासायनिक क्रियामधून एकत्र आणले जातात त्याला काय? संयुक्त खत असे म्हणतात. काय? एकापेक्षा जास्त खते रासायनिक क्रियामधून एकत्र आणले जातात त्याला संयुक्त खत असे म्हणतात. आणि मग मिश्र खत कशाला म्हणतात? बघा मिश्र खतामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त खते नैसर्गिक पद्धतीने एकत्र आणले जातात त्याला मिश्र खत असे म्हणतात.
आलं लक्षामध्ये? पुढचा प्रश्न बघा. गहू पिकाला एकच पाणी उपलब्ध असल्यास ते कोणत्या अवस्थेत द्यावे? गहू पिकाला एकच पाणी जर उपलब्ध असेल तर ते कोणत्या अवस्थेत द्यायचं? बघा 4 अवस्था तुम्हाला दिलेल्या आहे. फोटरी, त्यानंतर मुकुटमुळे, फुटवे, हुरडा भरण्याचा काळ आणि फुलोरा. या 4 क्रियापैकी गहू पिकाला जर आपल्याकडे एकच पाणी उपलब्ध असेल तर कोणत्या अवस्थेत दिले जाईल? बघा विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही आपल्या जर ग्रोइंग स्टुडंट्स ह्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा. आपण आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून 100+ व्हिडिओ कृषी घटक व तांत्रिक या विषयावर अपलोड केलेले. त्याची प्लेलिस्ट आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. त्यावर क्लिक करून इथून पाठीमागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तसेच या व्हिडिओची PDF जर पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंकसुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला आपल्या सर्व व्हिडिओच्या फ्रीमध्ये मोफत स्वरूपामध्ये PDF भेटून जातील. मग गहू पिकाला एकच पाणी उपलब्ध असल्यास ते कोणत्या अवस्थेत द्यावे? बघा 4 पर्यायापैकी योग्य उत्तर तुम्ही कमेंटमध्ये पाठवा. कोणत्या अवस्थेमध्ये द्यावं लागेल? पोटरी अवस्था आहे, मुकुटमुळे व फुटवे, हुरडा भरण्याचा काळ आहे, फुलोरा आहे. योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 2 मुकुटमुळे व फुटवे फुटण्याचा काळ. यामध्ये काय करावं लागेल? ते पाणी आपल्याला द्यावं लागेल. बघा कारण काय? बघा मुकुटमुळे फुटवेची अवस्था 21 दिवसांनी येते. मुकुटमुळे व फुटवेची अवस्था कधी येते? 21 दिवसांनी येते. आणि ती जी अवस्था आहे ती अत्यंत संवेदनशील अवस्था म्हणून समजली जाते. पुढचा प्रश्न आपण बघूया. शेणखतात पालाश या अन्नद्रव्याचे प्रमाण साधारणतः 1.5% असते. शेणखते, या शेणखतामध्ये पालाश या अन्नद्रव्याचे प्रमाण साधारणतः किती टक्के असतं? असा प्रश्न आपल्याला त्याने विचारलेला आहे आणि 4 पर्याय तुम्हाला दिलेले. त्यापैकी योग्य उत्तर आपल्याला काय करायचं आहे? शोधायचं आहे. पर्याय काय दिले? 0.30%, त्यानंतर 1.30%, त्यानंतर 1.50% आणि त्यानंतर 0.78%. काय उत्तर असेल त्याचं? तर त्याचं उत्तर आहे बघा 0.78%. पालाशचं प्रमाण किती असतं शेणखतात? 0.78%. बघा हे खाली तुम्हाला NPK बरोबर दिलेले आहे. शेणखतामध्ये कशाचं प्रमाण किती असतं? शेणखतामध्ये नत्राचं प्रमाण असतं 0.56%, त्यानंतर पीचं प्रमाण असतं 0.35% आणि केचं प्रमाण असतं 0.78%. म्हणजे नत्राचं, स्फुरदचं आणि पालाशचं हे प्रमाण तुम्हाला शेणखतामधलं दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी जास्त पाणी लागणारे पीक कोणतं आहे? अर्थातच सर्वांना माहीत असेल की खालीलपैकी जास्त पाणी लागणारं पीक कोणतं येत असेल. बघा ज्वारी, गहू, सूर्यफूल, हरभरा या पिकावर आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे की कोणत्या पिकाला किती पाणी लागतं. ज्वारी, गहू, सूर्यफूल, हरभरा यापैकी जास्त पाणी लागणारं पीक कोणतं आहे? कोणतं येईल? कमेंटमध्ये उत्तर देत चला. योग्य उत्तर काय येईल त्याचं? पर्याय नंबर 2 जास्त पाणी लागणारं पीक कोणतं आहे? तर गहू पीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. बाजरी पिकामध्ये मॅटॅलॅक्झिलची बीज प्रक्रिया डायडॅश रोगाच्या प्रतिबंधनासाठी केली जाते. बाजरी पिकामध्ये मॅटॅलॅक्झिलची बीज प्रक्रिया ही कोणत्या रोगाच्या प्रतिबंधासाठी केली जाते? बघा 4 रोग तुमच्या समोर दिलेले. आर्गटे, गोसावी आहे, त्यानंतर दोन्हीसाठी आणि त्यानंतर दोन्हीसाठी नाही. तर मग ह्या मॅटॅलॅक्झिलची बीज प्रक्रिया बाजरी पिकामध्ये कोणत्या रोगाच्या प्रतिबंधनासाठी केली जाईल? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 आर्गट या रोगासाठी. कोणत्या रोगाच्या प्रतिबंधासाठी केली जाते? तर आर्गट या रोगाच्या प्रतिबंधनासाठी केली जाते. काय ते? मॅटॅलॅक्झिलची बीज प्रक्रिया. पुढचा प्रश्न बघा. आर्गट, गोसावी किंवा बुवा असं आपण त्याला म्हणू शकतो. पुढचा प्रश्न बघा. लांबच्या बाजारपेठेत पाठवण्यासाठी केळीची किती टक्के पक्व झालेले घड झाडावरून कापावेत? लांबच्या बाजारपेठेमध्ये पाठवण्यासाठी केळीची किती टक्के पक्व झालेले घड झाडावरून कापावेत? योग्य उत्तर देत चला. 4 पर्याय तुमच्या समोर आहे. 13 नंबरचा प्रश्न आहे. योग्य उत्तर द्यायचं आहे. लांबच्या बाजारपेठेत पाठवण्यासाठी केळीची किती टक्के पक्व झालेले घड झाडावरून उतरावेत किंवा कापावेत? बघा 25%, 50%, 75%, 100%. किती टक्के?
योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 75%. लांबच्या बाजारपेठेत पाठवण्यासाठी केळीचे 75% पक्व झालेले गड झाडावरून कापावेत. त्याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न आपण बघूया. गोल्डन एकर सिलेक्शन 8 कल्याणी सिलेक्शन 1 या डॅश पिकाच्या जाती आहेत. पिकाच्या जाती दिल्यात तुम्हाला. काय? गोल्डन एकर, सिलेक्शन 8, कल्याणी सिलेक्शन 1 ह्या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? बघा 4 पर्याय आहे तुमच्यासमोर. कोबी आहे, भेंडी आहे, वाटाणा आहे, बटाटा आहे. यापैकी ह्या ज्या वर जाती दिलेल्या तुम्हाला गोल्डन एकर, सिलेक्शन 8, कल्याणी सिलेक्शन 1 ह्या कोणत्या पिकाच्या जाती येईल? योग्य उत्तर द्यायचं आणि पटापट कमेंटमध्ये उत्तर देत चला. ह्या व्हिडिओमधून किती प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येते हे मला तुम्ही नक्की कळवा. आणि माझ्याकडून एखादा प्रश्न जर गलत होत असेल तर त्याचं योग्य उत्तरसुद्धा कमेंटमध्ये कळवत चला. कोणत्या पिकाच्या जाती या? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 कोबी या पिकाच्या जाती. गोल्डन एकर, सिलेक्शन 8, कल्याणी सिलेक्शन 1 ह्या कोणत्या पिकाच्या जाती आहे? तर कोबी या पिकाच्या जाती. म्हणजे कोबीमध्ये दोन्ही बी पानकोबी आणि फुलकोबी या दोन्ही कोबीच्या त्या जाती आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया. नागपुरी ही कोणत्या फळझाडाची जात आहे? नागपुरी म्हटल्यानंतर जर सगळ्याचं लक्षात आलं असेल की नागपूरमध्ये कोणतं फळ जास्त पिकलं जातं. 4 पर्याय तुमच्या समोर आहे. योग्य उत्तर कमेंटमध्ये देत चला. संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, केळी. नागपुरी ही कोणत्या फळझाडाची जात आहे? तर संत्रा पर्याय नंबर 1. योग्य उत्तर काय आहे? नागपुरी ही संत्रा या फळझाडाची जात आहे. नागपुरी संत्रा बाहेर देशात निर्यातीसाठी योग्य जात आहे. नागपुरी संत्रा काय आहे? बाहेर देशामध्ये निर्यातीसाठी योग्य जात कोणती आहे? तर नागपुरी संत्रा आहे. मोसंबीची कोणती जात आहे? मोसंबीची न्यू सेलर आणि फुले मोसंबी महाराष्ट्रात काय आहे? प्रसिद्ध जात आहे. कोणत्या? न्यू सेलर आणि फुले मोसंबी ह्या महाराष्ट्रामध्ये काय मोसंबीच्या प्रसिद्ध जाती आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया. जळगाव जिल्ह्यातील बोराची कोणती जात प्रसिद्ध आहे? जळगाव जिल्ह्यातील बोराची कोणती जात प्रसिद्ध आहे? बऱ्याचशा वेळेस प्रश्न हा रिपिटेशनमध्ये आलेला आहे आणि बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो. जळगाव जिल्ह्यातील बोराची कोणती जात प्रसिद्ध आहे? बघा गोला, उमरान, मेहरून काय उत्तर येईल? कमेंटमध्ये उत्तर देत चला. जळगाव जिल्ह्यातील बोराची कोणती जात प्रसिद्ध आहे? सांगा भाऊ कोणती जात प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 4 जळगाव जिल्ह्यातील मेहरून बोराची जात कशी आहे? प्रसिद्ध आहे. मेहरून हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या वेलवर्गीय भाजी पिकाची अभिवृद्धी छाट कलमापासून केली जाते किंवा छाट कलमापासूनही करतात? खालीलपैकी कोणत्या वेलवर्गीय भाजी पिकाची अभिवृद्धी छाट कलमापासूनही करतात? बघा पडवळे, काकडी, कोवळा आहे, तांबडा भोपळा आहे. मग कोणत्या वेलवर्गीय भाजी पिकाची अभिवृद्धी छाट कलम करून सुद्धा केली जाते? काय उत्तर असेल? 17 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. वेलवर्गीय भाजी पिकाची जात तुम्हाला विचारलेली आणि त्याची अभिवृद्धी छाट कलमावरही केल्या जाते. असं कोणती वेलवर्गीय भाजी पीक आहे? बघा पडवळे, काकडी, कोवळा, तांबडा भोपळा कोणतं येईल? योग्य उत्तर काय असेल त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 पडवळ या वेलवर्गीय भाजी पिकाची अभिवृद्धी छाट कलमापासूनही करतात. बघा कोवळा, काकडी, तांबडा भोपळा ह्याची अभिवृद्धी कशापासून होती? तर बियापासून होती. आणि पडवळ ही याची अभिवृद्धी छाट कलमापासून सुद्धा केली जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. चिंच व सीताफळाच्या झाडाची अभिवृद्धी मुख्यत्वे कोणत्या पद्धतीने करतात? चिंच आणि सीताफळ या झाडांची अभिवृद्धी प्रामुख्याने कोणत्या पद्धतीने करतात? बघा 4 पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. पटापट उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला. काय काय दिलेलं आहे? छाट कलम दिलेलं आहे, गुटी कलम दिलेली, बियापासून दिलेली आणि यापैकी नाही. चिंच व सीताफळाच्या झाडांची अभिवृद्धी कोणत्या पद्धतीने करतात? लक्षात आलं असेल तुमच्या. कारण चिंच व सीताफळ जवळजवळ सर्वांना माहिती आहे. सर्व ठिकाणी हे फळपीक आपल्याला आढळून येतं. मग कोणत्या पद्धतीने याची अभिवृद्धी केली जाते? तर याची अभिवृद्धी बियापासून केली जाते. बघा पुढं काय सांगितलेलं आहे. गुटी कलम कशाची केली जाते? बघा डाळिंबाची केली जाते. कोणत्या
पिकाची गुटी कलमानुसार अभिवृद्धी केली जाते? तर डाळिंबाची. त्यानंतर छाट कलमापासून कोणत्या फळपिकाची अभिवृद्धी होते? तर छाट कलमापासून द्राक्ष आणि अंजीर. त्यानंतर आपण बघितलं आहे गुटी कलम, छाट कलम आणि बियापासून सीताफळ आणि चिंच या झाडाची अभिवृद्धी होते. पुढचा प्रश्न बघूया. मधुमेहाच्या रोगावर कोणती वेलवर्गीय भाजी उपयुक्त ठरते? मधुमेह तुम्हाला माहिती आहे, त्याला आपण शुगर म्हणतो. मग मधुमेहाच्या रोगावर कोणती वेलवर्गीय भाजी उपयुक्त ठरते? पहा, 4 पर्याय आहे तुमच्यासमोर. भोपळा आहे, कोवळा आहे, कारलं आहे आणि पडवळ आहे. तर या 4 वेलवर्गीय भाजी तुम्हाला दिलेले आणि त्यापैकी काय विचारले? मधुमेहाच्या रोगावर कोणती भाजी उपयुक्त ठरते? कोणती ठरत असेल? भोपळा ठरतो, कोवळा ठरतो, कारलं ठरतं का पडवळ ठरते? तर त्याचं योग्य उत्तर येईल बघा, पर्याय नंबर 3 कारले. ही भाजी काय आहे? मधुमेह रोगावर उपयुक्त ठरते. पुढला प्रश्न आपण बघूया. कोळशी हा रोग कशामुळे होतो? कोळशी हा रोग कशामुळे होतो? बघा, पांढऱ्या माशीमुळे, त्याला थ्रिप्समुळे म्हणतो आपण. त्यानंतर भुरीमुळे, त्यानंतर बुरशीमुळे आणि त्यानंतर पानावरील ठिपक्यामुळे. कोणता रोग? कोळशी हा रोग कशामुळे होतो? योग्य उत्तर द्यायचे. 20 नंबरचा प्रश्न आहे. 4 पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुम्हाला काय करायचं? योग्य उत्तर द्यायचं आहे. उत्तर देत चला, बरं वाटतंय. कोळशी हा रोग कशामुळे होतो? तर पांढऱ्या माशीमुळे होतो, थ्रिप्समुळे होतो. पर्याय नंबर 1 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. घोसाळीला विदर्भात काय म्हणतात? काय प्रश्न आहे? घोसाळीला विदर्भात काय म्हणतात? घोसाळे, लांब घोसाळे, चोपडा दोडका, बुटका दोडका, घोसवड, काय म्हटलं जाईल विदर्भामध्ये घोसाळीला? तर घोसाळीला विदर्भामध्ये चोपडा दोडका म्हटलं जातं. काय? पर्याय नंबर 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्याकडे एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चालायचं आहे. तसंच जे आपले दोस्त मित्र आहे त्यांच्याकडे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत चालायचे. जर इथून पाठीमागचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर प्लेलिस्ट आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिला क्लिक करून इथून पाठीमागचे सर्व IMP व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्यानंतर जवळपास 125+ व्हिडिओ आपण ग्रोइंग स्टुडंट्स या चॅनलच्या माध्यमातून कृषी घटक व तांत्रिक या विषयावर आपण अपलोड केलेले आहे. जर तुम्हाला या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल आहे ग्रोइंग स्टुडंट्स या नावानं, त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. तिला क्लिक करा आणि सर्व PDF मोफतमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. बोरीच्या अभिवृद्धीसाठी डोळे भरण्याची कोणती पद्धत सर्वात चांगली आहे? बोरीच्या अभिवृद्धीसाठी डोळे भरण्याची पद्धत सर्वात चांगली कोणती आहे? बघा, टी पद्धत, बांगडी पद्धत, आय पद्धत का पॅच पद्धत? बोरीची अभिवृद्धी विचारलेली तुम्हाला आणि कोणती पद्धत सर्वात चांगली असं विचारलं तर त्याचं योग्य उत्तर काय येईल? पॅच पद्धत. पर्याय नंबर 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. परंतु आपल्याकडे टी पद्धतीने सुद्धा डोळे भरतात, आपल्याकडे टी पद्धतीने सुद्धा डोळे भरले जाते. परंतु सगळ्यात चांगली कोणती पद्धत आहे तर ती आहे पॅच पद्धत. बटाटा पिकास खते व पाणी याची अतिरिक्त मात्रा दिल्यास, बटाटा जे पीक आहे या पिकास खते व पाणी याची अतिरिक्त मात्रा दिल्यास कोणती विकृती तयार होते? बटाटा या फळपिकाचं अतिरिक्त पाणी व खते दिल्यास कोणती विकृती तयार होते? बघा, बल्क हार्ट, हॅलो हार्ट, बोल्डिंग, कोणती विकृती तयार होत असेल? योग्य उत्तर काय येईल? पर्याय तुमच्या समोर आहे, प्रश्न तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. तर त्याचं योग्य उत्तर येतं बघा, हॅलो हार्ट ही विकृती तयार होते. कोणती विकृती? हॅलो हार्ट ही विकृती तयार होते. बटाटे टिकवण्यासाठी त्यांच्यामध्ये 75 ते 80% आर्द्रता हवी. बटाटे आपल्याला साठवून ठेवायचे, टिकवायचे, तर किती आर्द्रता पाहिजे त्याच्यामध्ये? 75 ते 80% आर्द्रता हवी. बटाट्याची काढणी कशी करावी तर त्याच्यासाठी यंत्र आहे कोणतं? पोटॅटो डिगर. कोणत्या यंत्राने बटाट्याची काढणी केली जाते असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर त्या यंत्राचं नाव आहे पोटॅटो डिगर.
त्यानंतर महाराष्ट्रामध्ये बटाटे साठवण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? महाराष्ट्रामध्ये बटाटे साठवण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? तर आरणी ही पद्धत वापरतात. कोणती पद्धत वापरली जाते? आरणी ही पद्धत. तरी विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा. तसेच आपल्या गुरु स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये सामील होण्यासाठी त्याला सबस्क्राईब करून घ्या. पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून घ्या. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण अशाच प्रकारचे महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिले जातात. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.